नमस्कार. तर खूप जणांच्या कमेंट्स येतात, मॅडम आम्हाला आमचं वजन कमी करायचंय, त्यासाठी आम्ही काय करावं, कोणता आहार घ्यावा. बघा, वजन कमी करायचंय ना, तर सगळ्यात पहिल्यांदा दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर काय, तर आपल्याला आपल्या खाण्यापिण्यावरती कंट्रोल ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात थोडा वेळ का होईना पण आपल्या शरीराची हालचाली झाली पाहिजे. आता बघा, तुमचं वजन कमी होईल फास्ट, तुम्ही आहार कसा घेता याच्यावरती आहे, पण तुमचं वजन कमी होईल, पण तुमच्या शरीरावरचा फॅट सुद्धा कमी व्हायला पाहिजे ना. तर तुमच्या शरीरावरची चरबी कधी कमी होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल करणार आहात, तुमच्या शरीराला थोडंसं स्ट्रेच करणार आहात, त्याच वेळेला तुमचा फॅट तुमच्या शरीरावरचा कमी होणार आहे. आता आपण दिवसभरात जे काही खातो, म्हणजे समजा तुम्ही 2 टाइम खाता, व्यवस्थित डाएट करताय, वजन कमी होतंय, पण जो शरीरावरचा फॅट आहे ना, इथे आपल्या चरबी असते खाली कमरेवरती, हातावरचा फॅट असतो, पोटावरचा फॅट असतो, तो कमी होत नाहीये, फक्त शरीर हलकं हलकं वाटतंय, पण फॅट कमी होत नाही. वजन कमी होतंय पण आपल्या शरीरावरचा फॅट कमी होत नाही. तर हे का आणि कशामुळे? तर जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करणार त्यावेळेला वजन तर कमी होणारच आहे, पण तुम्ही जर शरीराची हालचाल नाही केली तर शरीरावरचा जो फॅट आहे ना, जी चरबी आहे, ती फक्त तुम्हाला लटकलेली दिसणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थोडं काही एक्सरसाइज कराव्या लागतील. जास्तीत जास्त तुम्हाला अगदीच वेळ नसेल ना, त्यांनी 15 मिनिटं 10 मिनिटं काढून जर एक्सरसाइज केली ना, पण ती दररोज तरीही चालेल. ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांच्यासाठी, आता जे लोक एक्सरसाइज करू शकतात, वेळ आहे, त्यांनी काय करायचंय, किमान 1 तास तरी व्यायाम करायचंय. असा कधी 1 तास निघून जाईल ना, हे समजणार सुद्धा नाही. माझ्या चॅनलवरती मी 1 तासाचे, अर्धा तासाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि सोपे व्यायाम सुद्धा असतात. तुम्हाला काय करायचंय, फक्त व्हिडिओ समोर लावून ठेवायचे आणि दररोज करायचंय न चुकता. आठवड्यातून 1 दिवस सुट्टी होते चालेल, कुठे बाहेर गेल्या 2-3 दिवसाचा गॅप होतोय चालेल, पण तिसऱ्या दिवशी कंटिन्यू करा, करून बघा. आता बघा, 1 तारीख पासून तुम्हाला पूर्ण ह्या डिसेंबर महिन्यापर्यंत स्वतःला चॅलेंज द्यायचंय. कुठल्याही गोष्टी अजिबात स्किप करायची नाहीये. जर तुम्हाला खरंच मनापासून वजन कमी करायचंय तर तुम्ही ठरवलात ना, तर तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करणार आहात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय पाहणार आहोत, की तुम्हाला आहार काय घ्यायचाय. जसं सांगेन तसं फक्त फॉलो करा, पण मी असं सांगणार नाही की तुम्ही हेच खा, असं नाही करायचंय. जे तुमच्याकडे बनतंय घरामध्ये तेच, फक्त आपल्याला घरगुती डाएट घ्यायचंय. आपल्याला काही पावडर नाही, कसले औषधं काहीही घ्यायचं नाहीये. जे आपल्या घरात आहे त्याच्यातूनच आपल्याला कंप्लीट करायचंय. जसं सांगेन तसं करा. आता सगळ्यात पहिलं काय सांगते सांगा, माझ्या चॅनलवरती पोट कमी करायला, कंबर कमी करायला, जर गुडघेदुखी आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे पण वजन कमी करायचं, यासाठी सुद्धा व्हिडिओ आहेत, सगळ्यांसाठी आहे. तुम्ही चॅनलवरती जा आणि तुम्हाला बघायचे आहे. आणि हे सगळे जे व्यायाम असतात ना, मी दररोज वेगवेगळ्या एक्सरसाइज टाकते, एकच एक्सरसाइज दररोज करत राहू नका. काय करा, अल्टरनेट डेज, म्हणजे समजा आज केली तर 2 दिवसांनी पुन्हा ती एक्सरसाइज करा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरी एक्सरसाइज करायची, असं करा. म्हणजे काय होणार आहे, एक्सरसाइज करायला कंटाळा येणार नाही. दररोज नवीन नवीन एक्सरसाइज केल्यामुळे पूर्ण शरीराची तुमची हालचाल होणार आहे आणि एकदम सोपे असतात. जो तुम्हाला व्यायाम कठीण वाटतोय ना, तो तुम्ही करू नका ना, दुसरा करा, चालेल. नवीन करताय तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, नवीन करत असाल तर 10 पासून काउंटिंग चालू करायचे. 10चे तुम्हाला काउंट करून 3 सेट मारायचे आणि जर एकदा शरीराला सवय झाली की त्याचे काउंटिंग तुम्हाला हळूहळू वाढवायचे आहेत. पहिल्याच दिवशी घाई करायची नाहीये आणि व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. तुम्ही काय करता, फक्त व्हिडिओ असं बघता आणि स्किप करता आणि मग काय होतं की एक्सरसाइज व्यवस्थित समजत नाही, कशी केली आहे मी सांगते सुद्धा, कसं आपल्याला वाकायचं आहे, कसा श्वास घ्यायचा आहे, कुठे सोडायचं आहे, हे सगळं सांगत असते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित लावून ठेवा आणि एक्सरसाइज करा. उगाच काही केलात तर तुमची पाठ, कंबर, शरीर दुखणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहणार आहोत, आहार कसा घ्यायचा. आहार तुम्हाला काय करायचंय, सकाळी उठल्यावरती तुम्हाला बडीशेप, ओवा आणि जिरं याचं पाणी तुम्हाला प्यायचं आहे. आता हे 1 आठवडा करायचंय. दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं, थोडंसं चेंजेस करायचंय. दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला मेथी, आपली जी मेथी येते ती भिजत ठेवायची रात्री आणि 2 किंवा 3 दालचिनीचे, आपल्याला 2 किंवा 3च दालचिनी आपल्याला त्या पाण्यात भिजत ठेवायचे. हे पाणी सकाळी उकळून तुम्हाला प्यायचंय. सेम तुम्हाला पहिल्या 1 आठवड्यात बडीशेप, जिरं आणि ओवा याचं पाणी प्यायचंय. दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला मेथी आणि लवंगचं पाणी प्यायचंय. हे झालं सकाळचं, सकाळी उठल्यावरती. आता सकाळी उठलात पहिला, आता तुम्ही 6 वाजता उठत असाल, 5 वाजता उठत असाल, तर काय, जेव्हा उठत असाल तेव्हा, पण शक्यतो लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उठाल त्यावेळेला 2 ग्लास किंवा 1 ग्लास साधं पाणी प्या, कोमट प्यायला तरी चालेल आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला उकळवून पूर्ण 1 ग्लास होईपर्यंत प्यायचं आहे. हे झालं की तुमचा नाश्ता 9 वाजायच्या आत तुम्हाला करायचंय. माहिती आहे खूप बिझी आहात, कामं आहेत, काही जे असेल ते, 1 महिना चॅलेंज द्या, जसं सांगेन तसं करा. 9च्या आत तुमचा नाश्ता झाला पाहिजे. नाश्त्यामध्ये जे घरात बनलेलं असेल ते चालेल,
फक्त एवढंच की ते कमी तेलात बनलेलं असावं, डीप म्हणजे ऑइली पदार्थ काहीही खायचे नाहीयेत. अंडी खाऊ शकता, ब्रेड ऑमलेट खाऊ शकता, चपाती आणि ऑमलेट खाऊ शकता. समजा चपाती एकच खायची आहे छोट्या साईजची, किंवा पोहे, डोसा सगळं खाऊ शकता. फक्त क्वांटिटी पाहिजे. उगाच चपाती अजून आवडते म्हणून खायची नाहीये. एक चपाती 2 ऑमलेट बस, एवढं तुमचं पोट भरणार आहे. तुम्हाला सवय व्हायला थोडासा वेळ लागेल. हळूहळू तुम्हाला स्वतःलाच भूक पण तुमची कमी होणार आहे. हा, आणि जर तुम्ही दिवसभरात पाणी पित राहिलात ना, तुम्हाला अजिबात भूक लागणार नाहीये. आता हा झाला तुमचा सकाळचा नाश्ता. जे असेल ते फक्त पोषणमध्ये आपली जी एक प्लेट असते छोटीशी, बस तेवढंच, किंवा 2 अंडी खाऊ शकता. असा तुमचा नाश्ता असणार आहे. मला कमेंट्स करायचे तुम्ही काय काय नाश्ता करता, तुमचं जेवण काय आहे, रात्रीचं सगळं असं मला कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे मी त्यानुसार तुम्हाला तुमचा डाएट व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आता बघा, हे झालं सकाळचा नाश्ता, की तुम्हाला समजा तुम्ही 9 किंवा 9:30च्या दरम्यान नाश्ता केलाय, तर तुम्हाला भूक लागणार आहे कधी, 11-12 वाजता तुम्हाला भूक लागते. समजा आपण लवकर नाश्ता केला तर त्या दरम्यान तुम्हाला कुठलंही एक फळ खायचंय, किंवा फळ नसेल घरामध्ये तर बघा, चणे असतात भाजलेले, शेंगदाणे असतात, मखाने येतात. आता मखाने पण खूप छान, किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. जे ड्रायफ्रुट्स असतील ते, समजा बदाम आहेत, काजू आहे, तर काजू जास्त प्रमाणात खायचा नाहीये. 2 किंवा 1 काजूचं पीस तुम्ही खाऊ शकता, आणि बदाम तुम्ही 4 किंवा 5 खाऊ शकता. आता सीड्स येतात, पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स, हे सगळे ज्या बिया आहेत ना, ह्या बिया सुद्धा तुम्ही रोस्ट करून ठेवा एका डब्यामध्ये. ह्या भाजून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता हे झालं की काय करायचंय, दुपारचं जेवण तुम्हाला बरोबर 1 किंवा 1:30 वाजता करायचंय. हा, आता मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा आहे, 2 करा, 2 वाजता करा, 2:30 वाजता करा. तर का, तर आता काही महिला बाहेर असतात, किंवा मुलं यायची असतात शाळेतून, लेट उशिरा होतो, तर त्यांच्यासाठी सांगितले. पण तुम्हाला आता मी हा महिनाभराचा सांगते, त्यामुळे तुम्हाला 1 किंवा 1:30च्या आत जेवण करायचंच आहे. 12:30ला केलात तरीही चालेल, 12 वाजता केलात तरीही चालेल. हा, जेवणामध्ये सेम जसं सांगितलंय तसं, 1 भाकरी, ज्वारी, बाजरी, नाचणी जे आवडत असेल ती 1 भाकरी, एकच भाकरी असणार आहे, ती पण एकदम खूप जास्त मोठ्या साईजची नकोय आपल्याला, मीडियम साईजची भाकरी, 1 भाजी, आणि सॅलाड हा कंपल्सरी असणार आहे. काकडी, गाजर, बीट घ्या, एक असं पूर्ण वाटीभर कापून ते घ्यायचं आहे. आणि कोणतीही भाजी असतील तुमच्याकडे, 1-2 भाज्या असतील चालेल, चटणी असेल चालेल. भाजीमध्ये प्रोटीन असतं, खूप महत्वाचं आहे. हा, एवढाच तुमचा मील असणं गरजेचं आहे. दही खात आवडत असेल तर अर्धा वाटी दही घेऊ शकता, किंवा तुम्ही ताक बनवून घेऊ शकता 1 पूर्ण ग्लास. याच्यामुळे काय होतं, पोट सुद्धा भरलेलं राहतं. आणि सॅलड तुम्हाला जेवणाच्या अगोदर, तुम्हाला बघा, तुम्ही ताट घेतलं पुढ्यात की सगळ्यात पहिला अर्धा वाटी, जो आपला जो पूर्ण 1 वाटी सॅलड आहे ना, तो आपल्याला अर्धा वाटी खायचा, आणि त्यानंतर जेवायला सुरुवात करायची. याच्याने काय होणार आहे, पोट भरलेलं राहणार आहे, तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही, परत काहीच घ्यायची गरज वाटणार नाहीये. एवढंच जेवण जेवायचंय, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सावकाश जेवायचंय, घाई करत जेवायचं नाहीये. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही जर हे फॉलो केलं ना, बघा तुमचं वजन कमी होतं की नाही. नक्की होणार आहे, 100% होणार आहे, पण तुम्हाला करायचंय. आता दुपारचं हे जेवण झालं की संध्याकाळी, आता आपण समजा 1-1:30 वाजता जेवलोय, तर आपल्याला भूक लागणार आहे संध्याकाळी 4 वाजता, 5 वाजता खूप जोराची भूक लागते. आणि तिथे आपण काय करतो, काहीही खातो, जे आपल्याला आहे ते, चिप्स हे ते सगळं काही बाहेरचं. तसं करायचं नाहीये. संध्याकाळचं सेम, तुम्ही 1 फळ खाऊ शकता, असेल कुठलंही, जर काही नसेल तर फळ खा, किंवा तुम्ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन भेळ बनवू शकता. भेळेने काय होतं माहितीये, पोट भरलेलं राहतं, मुरमुरे येतात, त्यांची भेळ बनवा. कांदा, टमॅटो, थोडेसे त्याच्यामध्ये रोस्ट केलेले चणे टाका, किंवा शेंगदाणे टाका, थोड्याशा प्रमाणामध्ये घ्यायचे, आणि त्याची भेळ बनवा ना. खूप छान हा तुमचा संध्याकाळचा स्नॅक्स होणार आहे. याच्याने पोट सुद्धा भरले राहतं. आणि याचा काय फायदा होतो माहितीये, तुम्हाला रात्री जेवायला जास्त भूक सुद्धा लागत नाही. कमी आपण जे आपल्याला खायचंय ना, त्याच्यातच आपलं पोट भरतं. त्यामुळे करून पहा. आणि जर तुम्हाला भूक नाही लागत असेल तर तुम्ही नका खाऊ, फक्त तुम्हाला संध्याकाळी ग्रीन टी मात्र घ्यायची आहे, 1 ग्रीन टी घ्यायची आहे. हा, जर ग्रीन टी नसेल, समजा आता ग्रीन टी अवेलेबल नसेल तुमच्याकडे, तर काय करा, जिऱ्याचं किंवा सोपचं पाणी तुम्ही उकळून पिऊ शकता. तर काहीच नाहीये तर अद्रक घ्या, आलं किसायचं आहे, आणि ते किसून तुम्हाला त्याचं पाणी उकळून तुम्ही संध्याकाळी पूर्ण पिऊ शकता. कोमट करायचं आणि प्यायचं, हेही केलं तरीही चालेल. आता ज्यांना चहाची सवय आहे त्यांनी काय करायचंय, समजा सकाळचा चहाची सवय आहे, त्यांनी काय करायचंय, नाश्ता केल्यानंतर अर्धा कप तुम्ही चहा पिऊ शकता. गुळाचा बनवा, साखरेचा वापर कमी करा. हा 1 महिना पूर्ण साखर बंद करा, गुळाचा थोडा प्रमाणात वापर करायचा आहे. आता असं नाही की साखर खाल्ली म्हणूनच वजन वाढतं आणि गुळ खाल्ल्यावर कमी होतं, असं नाहीये. दोघांचा पण सेमच आपल्याला फरक पडतो. त्यामुळे काय करायचंय, थोडा गुळाचा वापर करा साखरेऐवजी, पण गुळाचा पण कमी वापर करा. तर थोडीशी चहा तुम्ही घेऊ शकता,
आणि संध्याकाळी जर प्यायची खूपच सवय आहे, तुमची सवय जातच नाहीये, तर थोडा अर्धा कप तुम्ही चहा घेऊ शकता. आणि पण अर्धा चहा घेत असाल तर चहा लवकर घ्या, 4 वाजता, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासाने ग्रीन टी घ्यायची. ग्रीन टी ही संध्याकाळची कंपल्सरी असणारच आहे. ग्रीन टी आवडत नसेल तर ऑप्शन तुम्हाला मी सांगितलंय. आता हे झालं. किंवा तुम्ही तुळशीची पानं आहेत ना, ती उकळून पाण्यामध्ये उकळून पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता. आता हे झालं की नंतर तुम्हाला काय करायचं, संध्याकाळचं जेवण जर पोटाला भूक आहे तरच जेवायचं आहे, कारण संध्याकाळच्या जेवणाची आपल्या शरीराला काहीही गरज नसते. जर तुम्हाला जेवायचं आहे तर तुम्ही 7 वाजायच्या आधी, शक्य असेल तर 6:30 पर्यंत तुम्हाला संध्याकाळचं जेवण करायचंय. जेवणामध्ये सांगेन त्याच घ्यायच्यात गोष्टी. काय करायचंय, आता जे लोक काही बोलतात आम्ही नाईट शिफ्टला आहोत, तर तुम्ही रात्रीचं आम्ही काय करायचं त्यांच्यासाठी सांगते. जे रात्रीचे काम करतात त्यांनी प्रॉपर जेवायचं आहे संध्याकाळी. एक भाकरी, भाजी, जसं दुपारचं जेवण असतं तसं. आता जे लोक घरीच आहेत, घरचंच काम करतात, त्यांनी काय करायचंय, सूप घ्यायचं आहे. कोणतंही सूप बनवा. खूप सारे सूपच्या रेसिपीज आहेत युट्यूबवरती. कोणतंही सूप बनवून तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी पोट भरत नसेल तर 2 वाटी घ्या, पण सूप आणि सॅलड ह्या 2च गोष्टी असणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये. किंवा तुम्हाला दुसरं ऑप्शन एक सांगते, तुम्ही खिचडी बनवू शकता. तर खिचडी कशाची बनवायची आहे, तर काय करायचंय, अर्धा वाटी डाळ घ्यायची आहे आणि तुम्हाला 1-2 चमचे, म्हणजे आपण जे पोहे खायला चमचा यूज करतो तो 1 किंवा 2च चमचे तांदूळ घ्यायचा आहे. हे सगळं तुम्हाला कुकरमध्ये टाकायचंय, म्हणजे धुवून वगैरे कुकरमध्ये टाका डाळ आणि तांदूळ. ते जेवढं सांगितलंय प्रमाण तेवढंच. आणि त्याच्यामध्ये ज्या घरात भाज्या आहेत, समजा गाजर आहे, सिमला मिरची आहे, जे असेल ते, फरसबी आहे किंवा फ्लावर आहे, मटार आहे, हे सगळ्या भाज्या कापा थोड्याशा आणि त्या कुकरमध्ये टाका. मसाले जे आवडत असतील ते टाका आणि तुम्हाला फक्त मिक्स करायचं आणि 1-2 शिट्यामध्ये ती तुमची खिचडी होणार आहे. तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये. असंच तुम्हाला फक्त शिट्या द्यायच्या आहेत. आणि नंतर तुम्ही ज्या वेळेला खाणार आहात त्यावेळेला तुम्ही फक्त अर्धा चमचा तूप टाकून सुद्धा ती खिचडी खाऊ शकता. खूप छान लागते. आणि त्याच्यासोबत सॅलड. एवढं खालात ना पोट भरलेलं राहतं. बस. आता खिचडी आवडते म्हणून पण जास्त पण घ्यायची नाहीये. एक जी मोठी वाटी येते तेवढी खाल्ली तरीही चालेल, किंवा छोटी एक प्लेट येते तेवढं तुम्ही खिचडी खाऊ शकता. हे झालं तुमचं संध्याकाळचं जेवण. आता हे सगळं महिला सोप्या पद्धतीने सगळं करू शकतात, पण जे काही पुरुष आहेत, खूप काम करतात, त्यांना काय होणार आहे, एवढ्या गोष्टीमध्ये त्यांची भूक भागणार नाहीये. त्यामुळे त्यांना प्रॉपर जेवण द्यायचं आहे, जसं की भाकरी, भाजी आणि सॅलड. याने त्यांचं पोट भरलेलं राहणार आहे. सुरुवातीला थोडं तुम्हाला कठीण वाटेल, पण बघा 8 दिवस करून बघा, तुमच्या शरीराला स्वतःच सवय होणार आहे. तुम्ही संध्याकाळचं जेवणार सुद्धा नाही आहेत, भूकच लागणार नाही. आणि भूक कशामुळे नाही लागणार आहे, तर तुम्ही दिवसभरात तुम्हाला किमान 3.5 लिटर तरी पाणी प्यायचंच आहे. ज्यांचं वजन 70-80च्या जास्त आहे त्यांनी काय करायचंय, 4 लिटर तरी पाणी प्यायचंय. आता पहिल्याच दिवशी मी सांगते, हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही लगेच दुसऱ्याच दिवशी एका दिवसात सगळं पाणी प्यायला गेलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे सवय नसेल तर 1 लिटर 2 लिटर पासून सुरुवात करा. सकाळी उठलात ना, नाश्ता करायच्या आधी तुमचं 1 लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे. आणि पुन्हा 12च्या आत, म्हणजे जेवायच्या आधी तुमचं 2 लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे. जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुमचं पूर्ण 4 किंवा 5 वाजायच्या आत तुमचं 3 लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे. आणि जे पाणी राहणार आहे ते तुम्हाला संध्याकाळी थोडं प्रमाणात प्यायचं. संध्याकाळचं पाणी जास्त रात्रीचं पिऊ नका, कारण काय होणार आहे, रात्री आपण जास्त पाणी प्यालात ना तर तुमची झोप अपुरी होणार आहे. त्यामुळे काय होतं, जास्त पाणी प्यायल्यामुळे आपल्याला सारखं वॉशरूमला जावं लागणार आहे, त्यामुळे झोप आपली अपुरी होणार आहे. त्यामुळे संध्याकाळचं शक्य असेल तेवढं पाणी कमी प्या. दिवसभरात पाणी सगळं पिऊन घ्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत ना त्या फक्त फॉलो करा. 1 तारीखपासून सुरुवात करा. बघा तुमचं वजन कमी होतं की नाही. 100% होणार आहे. पण किती फॉलो करताय, किती रेग्युलर करताय याच्यावरती सगळं अवलंबून आहे. चॅनलवरती खूप सोपे एक्सरसाइज व्हिडिओ आहेत, नक्की करा. ज्या एक्सरसाइज सोप्या वाटतील त्या करा. हा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट्स करा. किती किलो वजन कमी करायचंय कमेंट्स करायची आहे. आणि कुणी ह्या गोष्टी फॉलो केल्या हे सुद्धा मला सांगा की हा मॅडम आम्ही हे सगळं फॉलो करणार आहोत महिनाभर. मला 8-8 दिवसानंतर सांगा की तुम्हाला काय फरक जाणवतोय. हे सगळं सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडत असतील ना फ्रेंड्स तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.